नमस्कार मित्रांनो, कशा आहेत तुम्ही सगळे? तर आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आपलं यूट्यूब चॅनल आज मोनेटाईज झालेलं आहे. मित्रांनो, हा शब्द बोलताना आज मला खूप आनंद होत आहे. कारण की ज्या प्रवासाची मी स्वप्न बघितली होती ना, ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस अखेर आज आलाय. पण इथपर्यंत पोहोचायचा प्रवास सोपा नव्हता बरं. ते म्हणतात ना, "रगडिता वाळू तेलही गले." तसंच काहीसं तरी माझं झालंय. मी ना या चॅनलसाठी खूप मेहनत घेतली आहे. खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आहे. अ, पण म्हणतात ना, जिद्द आणि चिकाटी असली तर कोणतंही शिखर सर करता येतं. अ, आजचा हा व्हिडिओ फक्त एक घोषणा नाहीये, तर हा आपल्या सगळ्यांचा संघर्षाचा आणि विजयाचा प्रवास आहे. सुरुवातीला जेव्हा मी चॅनल सुरू केलं ना, तेव्हा मला वाटलं होतं सगळं सोपं असेल. व्हिडिओ टाकला की लाखो व्ह्यूज येणार. लोकं कौतुक करतील. पण हकीकत वेगळीच होती. खूप लोकं मला हसली. तोंडावर नाही, पण पाठीमागे बोलणारे बोललेच. "हिला काय यूट्यूब चॅनल चालवता येणार आहे? वेडी झाली कसला टाईमपास करते. तुझ्याकडून नाही होणार हे. सोडून दे." खरं सांगू का, सुरुवातीला वाईट वाटायचं. रात्री एकटीने रडले सुद्धा आहे मी. असं वाटायचं की बास झालं आता. नको, सर्व बंद करावं. पण तेव्हाच मनात आलं, ते बोलतात ना, "नाचता येईना अंगण वाकडे." अशी टीका करणाऱ्या लोकांपेक्षा मी माझ्या कर्मावर जास्त विश्वास ठेवला. लोकांना टीका करायला काही फुकट आयडिया मिळतात, पण कष्ट करायला अंगी दम लागतं राव. लोक माझ्या अपयशाची वाट बघत बसले होते, पण मी त्यांच्या टीकेला माझ्या कामातून उत्तर देण्याचा निश्चय केला. हो, चॅनलसाठी सगळ्यात अवघड टप्पा होता तो म्हणजे वॉच टाईम कंप्लीट करणं. कारण का माहिती आहे का, वॉच टाईम 4,000 तासाचा होता. आणि ते खूप कठीण होतं माझ्यासाठी. म्हणजे भरपूरच कठीण होतं. सबस्क्राईब कसेबसे पूर्ण झाले. पण तो वॉच टाईमचा आकडा आहे ना, तो वॉच टाईमचा आकडा काही हालतच नव्हता. तो आकडा असा मला वाटायचा, हा आकडा माझ्याकडे बघून मला हसतोय का काय? असं मला वाटायचं. मग मी काय केलं, मी ठरवलं, नाही बाबा आपल्याला हा आकडा कसाबसा पूर्ण करायलाच पाहिजे. मग मी लाईव्ह घेत राहिली आणि मग भरपूर उशीर लाईव्ह घेतली. भरपूर म्हणजे भरपूर तासंतास मी लाईव्हच घ्यायचा प्रयत्न केला. भरपूर लाईव्ह घेतली. लाईव्हवर एवढी बसायची ना, की माझी पार कंबर दुखायला लागायची. परत पाय सुजले होते. मी एकदा पोस्ट टाकली पण होती, व्हिडिओ पण टाकलाय, तुम्ही बघू शकता. तर माझे पाय पण सुजायचे. डोळे तर एवढे जड व्हायचे. कधी-कधी मला असं मी एवढी झोप यायची, लाईव्हवरच डुलक्या घेत राहायची. लाईव्हवर डुलक्या घेत राहायची आणि लाईव्हवरच झोपून जायची. काही लोकं तर मला खूप हसायचे बाबा लाईव्हवर ते झोपल्यानंतर. काही लोकं बोलायची लाईव्हवरच झोपते वगैरे असं तसं. पण काय करणार, तेवढी हे थकूनच जायची मी लाईव्ह घेऊन आणि माझी झोप पण पूर्ण नाही व्हायची. असं करत मग तो वॉच टाईमचा आकडा कमी होत गेला. आणि हो, माझे लाईव्ह बघून ना बऱ्याच जणांना वाटायचं, ही बाई नक्की काय जादू करते बुवा. काही जण तर मला मेसेज करून विचारायचे, "ताई तू झोपतेस का कधी? की YouTubeच्या सर्व्हरमध्येच तुझा मुक्काम आहे?" असे बोलायचे. त्यावर मी हसून म्हणायचे, "बाबांनो, रडत बसण्यापेक्षा लढत बसलेलं बरं." अशी बोलायची मी त्यांना. मग शेवटी ते म्हण खरी ठरली. प्रयत्नार्थी परमेश्वर आणि माझा लाईव्ह घेऊन तो 4,000 तासाचा डोंगर मी पार केला. आणि शेवटी ती म्हण खरी ठरली. प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि माझा लाईव्ह घेऊन मी माझा 4,000 तासाचा तो
4000 तासाचा ऑस्ट्रेमचा डोंगर होता ना, तो मी पार केला. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट खूप महत्त्वाची घडली म्हणजे लोकांचा सपोर्ट. जर त्या लोकांचा मला सपोर्ट नसता ना, तर आज मी इथपर्यंत नसते. तर त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला आणि ती लोकं म्हणजे माझे सपोर्टर. आणि त्या सपोर्टर लोकांनी जर मला सपोर्ट केला नसता ना, तर खरंच सांगते मी इथे नसते आज. तर त्यांचा खूप खूप मोठा वाटा आहे या यशामध्ये. आता तुम्ही म्हणाल इतक्या लोकांनी मदत केली, मग तू एकाचं पण नाव का नाही घेत? तर मित्रांनो, मला कोणाचं मन नाही दुखवायचं एकाचं नाव घेऊन. भरपूर लोकं आहेत. भरपूर लोकांनी मला मदत केली. म्हणून मी एकाचं नाव घेणार, एकाचं नाव नाही घेणार. मग ते असं होतं का मग ह्याचं नाव घेतलं तर ह्याला राग येणार. म्हणून कोणालाच राग यायला नको म्हणून मी कोणाचंच नाव घेत नाहीये. कारण प्रत्येकाचाच वाटा या यशामध्ये खूप मोठा आहे. ज्याने मला एक लाईक केलं, ज्याने मला कमेंट करून म्हटलं, "ताई तू पुढे जा, आम्ही आहोत." त्या प्रत्येकाचा माझ्या यशात खूप मोलाचा वाटा आहे. तुम्ही लोकांनी जी मला साथ दिली ना, ती मी कधीच विसरणार नाही. आपल्या मराठी माणसाची ताकदच अशी असते. जेव्हा आपला माणूस पुढे जातो ना, तेव्हा सगळेजण त्याला उचलून धरतात. तर तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रवासात मला एकच शिकवण मिळाली. जिथे चाहत असते ना, तिथे रस्ता असतोच. तुम्हालाही सांगू इच्छिते. आयुष्यात कितीही लोकं असू दे, कितीही आव्हाने येऊ देत, पण स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. लोकं बोलतील, लोकं हसतील, पण इतिहास तेच रचतात जे टीकेला चोख प्रत्युत्तर कामातून देतात. आजचा हा आनंद तुमच्यासोबत वाटून मला खूप भारी वाटतंय. चला तर मग आता पुढचा प्रवास अजून जोमाने करायचा आहे. नवीन विषयावर भारी भारी व्हिडिओ आणायचे आहेत. जर तुम्हाला माझा हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. ओके. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. बाय बाय. जय महाराष्ट्र.